श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये हिंदू वर्षातील चौथा म्हणजेच आषाढ महिन्याच्या भाग 1 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आषाढ महिना आपली आध्यात्मिक प्रगती करून आपल्याला पुण्यकर्माच्या मार्गाने घेऊन जातो असे म्हणतात. कसे ते पाहूया. आषाढ शुक्ल एकादशी या दिवसापासून भगवान विष्णूंची योगनिद्रा सुरू होते आणि ती कार्तिक शुद्ध एकादशीला संपते अशी धर्मशास्त्रीय मान्यता आहे. या काळाला चातुर्मास म्हणतात. भगवान विष्णूंच्या या निद्रा काळात मनुष्याने आध्यात्मिक साधना करून दुष्ट शक्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम व्हावे यासाठी पुराणकाळी काही व्रतांची योजना केली होती. त्याला चातुर्मास व्रते असं म्हणतात. या व्रतांचे मुख्य 3 उद्देश असतात. एक म्हणजे सात्विक जीवनशैलीचा अंगीकार करणे. यासाठी सात्विक आहार, सात्विक आचार आणि सात्विक विचार करण्याचा नियम पाळणे. दुसरा उद्देश रोज आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी साधना करणे. आणि तिसरे म्हणजे नियमित रोज पुण्यकर्म करणे. या तिन्ही उद्देशांना धरून पूर्वीच्या काळी चातुर्मास व्रतांची योजना केलेली होती. सद्यस्थितीत देश काल परिस्थितीनुसार वरील तिन्ही उद्देशांना धरून ठरवलेले कर्म चातुर्मास व्रत म्हणून करण्याचा संकल्प आषाढ शुद्ध एकादशीला केला जातो. जसा संकल्प करू तसे ते कर्म नियमितपणे खंड न पडता करण्याचे बंधन चातुर्मास संपेपर्यंत असते. साहजिकच 4 महिन्याच्या काळात करत असलेला व्रतनियम व्रतकर्त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडून तिच्यात सात्विकता, आध्यात्मिकता आणि सत्कर्म योग्यता येऊ लागते. सद्यस्थितीत देशकाल परिस्थितीचा विचार करता ही व्रते आपणास कशी करता येतील याचा आपण विचार करूया. प्रथम पाहूया आपल्या आचार विचारात सात्विकता येण्यासाठी कोणकोणती सहज शक्य व्रते करता येतील ते. एक म्हणजे मौन व्रत. दररोज ठराविक वेळ मौन धारण करून आत्मचिंतन करणे. दुसरे स्ट्रेस मुक्ती व्रत म्हणजे दररोज किमान 30 मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा कोणतीही रिलॅक्सेशन थेरपी करणे. तिसरे आभार प्रदर्शन व्रत. रोज झोपण्यापूर्वी दिवसभरात कमीत कमी 3 चांगल्या गोष्टींसाठी आभार मानणे. डायरी लिहिणे किंवा मनात विचार करणे. चौथे स्वच्छंद व्रत. दररोज 1 तास स्वतःसाठी ठेवणे. कला, वाचन, संगीत अथवा आपला एखादा छंद जोपासण्यासाठी हा वेळ देणे. पाचवे नकारात्मकता मुक्त व्रत. स्वतःविषयी किंवा इतरांविषयीचा नकारात्मक विचार टाळणे, तक्रारी कमी करणे, फक्त सकारात्मक विचार आणि संवाद करणे. 6वे माफ करण्याचे व्रत. जुन्या वाईट आठवणी, पूर्वीचे मन दुखावणारे प्रसंग विसरून क्षमाभाव ठेवणे. 7वे स्वतःला ओळखण्याचे व्रत. आत्मचिंतनासाठी आठवड्यातून 1 दिवस डायरी लिहिणे किंवा स्वतःच्या विचारांशी संवाद साधणे. 8वे सकारात्मक संवाद व्रत. प्रत्येक दिवशी किमान एका व्यक्तीला प्रेरणादायी किंवा आनंददायक गोष्ट सांगणे. 9 सोशल मीडिया सदुपयोग व्रत. फक्त अर्थपूर्ण आणि सकारात्मक गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करणे. 10 मर्यादित स्क्रीन टाईम व्रत. रात्री उशिरापर्यंत स्क्रीनकडे न पाहता लवकर झोपणे आणि लवकर उठणे. आता पाहूया सात्विक आहाराच्या बाबतीत काय नियम करता येतील ते.
एक म्हणजे शुद्ध, घरगुती व सात्विक आहार घेणे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळणे. 2. शरीराला आवश्यक तेवढाच आहार घेणे आणि तो ठराविक आणि योग्य वेळी घेणे. बरेच लोक या काळात उपवास करतात. उपवासासाठी खिचडी, वरई, शेंगादाणे, साबुदाण्याचे पदार्थ खातात. परंतु शास्त्रामध्ये उपवासाला असे पदार्थ खावेत असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे उपवास या शब्दाचा नीट अर्थ समजावून घेऊन उपवास करावेत. 3. तळकट, मसालेदार, अति गोड, खारट, शिळे अन्न वर्ज्य करणे. यानंतर चातुर्मासाचा दुसरा उद्देश म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती होणे हा आहे. यासाठी काय करता येईल? एक म्हणजे मोबाईल संयम व्रत. दररोज ठराविक तास सोशल मीडियापासून दूर राहणे. यामुळे मनाला स्थिरता प्राप्त होईल. त्याचा उपयोग आपल्या ऋषीमुनींनी सिद्ध केलेली स्तोत्र, मंत्र म्हणण्यासाठी करता येईल. दुसरे म्हणजे आपल्याला आपल्या हिंदू सनातन धर्मसंस्कृतीने रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत पुराण, वेद, उपनिषदे यासारख्या अमूल्य ग्रंथांचा ठेवा दिला आहे. आपल्या इच्छेनुसार अशा एखाद्या ग्रंथाचे वाचन नियमितपणे करावे. यानंतर चातुर्मासाचा तिसरा उद्देश आपल्याला सत्कर्मयोगी बनवण्याचा आहे. त्यासाठी कोणती व्रते करता येतील ते पाहू. रोज एका गरजूला अन्न देणे, काहीतरी मदत करणे. दुसरे, वृद्धाश्रम, मंदिर, अनाथालयात जाऊन सेवा करणे. 3. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला विद्याप्राप्तीसाठी मदत करणे. 4. एखाद्या गरजू रुग्णाची, वृद्धाची दिवसातून ठराविक वेळ सेवा करणे. 5. वसुंधरा सेवा व्रत. जमतील तेवढी झाडे लावून ती वाढवणे आणि पाण्याचा योग्य वापर करण्याची सवय लावून घेणे. तहानलेल्या जीवांना, पशुपक्ष्यांना, झाडांना पाणी देणे. याप्रमाणे आपण आपणास जमणाऱ्या कोणत्याही व्रतांचा संकल्प करू शकता किंवा आपल्या प्रथा परंपरेनुसार, कल्पनेनुसार आपण चातुर्मासाची व्रते करू शकता. फक्त चातुर्मास व्रतांचे उद्देश सफल होणे हे महत्त्वाचे. चातुर्मासाचे पर्व आपली सात्विक, आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आणि पुण्यप्राप्तीसाठी लाभदायी होण्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया आषाढ भाग 2 मध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. धन्यवाद.